रेशो बघितला ना की किती मुलं फॉर्म भरतात आणि त्यातली किती सिलेक्ट होतात, तर लाखो मुलांना अपयश येतं दरवर्षी. पण अपयश आलं याचा अर्थ असा नाहीये की सगळं संपवावं. कारण वपू काळेंचं सुंदर वाक्य आहे की आयुष्यात जर तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर पोहोचायचं असेल तर तुम्हाला जबर संघर्ष करावा लागतो. पण एकदा का तुम्ही त्या उंचीवरती पोहोचलात की आयुष्यातल्या सगळ्या समस्या ती उंचीच सोडवत असते. त्यामुळे जर त्या उंचीवरती तुम्हाला जायचं असेल तर अडचणी, समस्या, संकट येणार आहेत, अपयश येणार आहे. पण प्रत्येक अपयशाचं किंवा अडचणीचं, समस्येचं समाधान असतं. ते समाधान काय शोधा. म्हणजे मलाही अपयश आलं होतं. म्हणजे ज्याला मी पूर्व परीक्षा फेल झालो, त्यानंतर पुण्यात राहता येईना, मग पुणे सोडावं लागलं. पुणे सोडल्यानंतर परत गावाकडं आईला उभा केलं, राजकारणात तिचा पराभव झाला आणि मग सातत्यानं अपयश आलंच होतं की मला. पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं की माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असला पाहिजे. मग मी त्याला विचार केला, बघा सातत्यानं अपयश आलं तर दोन गोष्टी आहेत. मला माझ्या एका मित्राने मेसेज पाठवला होता